बाळाकडून झालं असलं तर पुढे सरकून घ्या. बाळाकडून झालं असलं तर पुढे सरकून घ्या. पावती बनवणारे सगळ्यापासून बसलेत. ते पप्पा बसलेत. आता तुम्ही बघू शकताय हळूहळू हा जो भाग आहे इथे सकाळी तुम्हाला गर्दी कमी जाणवत असेल, पण आता कशी पूर्ण तुडुंब भरणार आहे हळूहळू. आणि छबिन्यापर्यंत तर हे सगळं हाऊसफुल होऊन जाईल. हे जे मैदान दिसतंय आजूबाजूला मंदिराच्या, हे वाघजाईचं मंदिर आहे. आता माझी फॅमिली इथे आतमध्ये गेली आहे, तिथूनच पुढे बाहेर पण गेली असेल. वाघजाई ही घाटाईची बहीण आहे. घाटाईच्या दर्शनानंतर सगळे या वाघजाईच्या दर्शनाला येतात. त्याच्या पवळीच्या वरती अशा पायऱ्यांसारखा जो काही स्ट्रक्चर आहे, दरवर्षी इथे ही माणसं बसतात. इथे एक ॲम्ब्युलन्ससुद्धा आहे, एक फायर फायटरची व्हॅनसुद्धा आहे. इथे वैद्यकीय मदत पथक आहे. जर कुणाला प्राथमिक आरोग्य ची मदत हवी असेल तर गव्हर्मेंट प्रत्येक पद्धतीचं सोय करून देते. आणि हा जो गेट आहे, या गेटच्या आतमधून तुम्हाला आता मंदिर दाखवतो आहे. हे पहिलं जे दिसतं ते वाघजाईचं, आणि पुढे जे 2 कळस दिसत आहेत हे मंदिर म्हणजे घाटाईचं मंदिर आहे. घाटाईचं मंदिर. सो आता तुम्ही बघू शकता इकडे पोलीस कर्मचारी सुद्धा म्हणजे हे त्यांचं काम आहे, आणि ते त्यांचं कामसुद्धा तेवढ्याच आत्मीयतेनं दरवर्षी करत असतात. आणि तुम्ही बघू शकता कशा प्रकारे गर्दी आता हळूहळू वाढत चालली आहे. एव्हाना गर्दी होते, पण यावेळी थोडी गर्दी कमी झाली आहे. काय रे, कसं आहेस? आमची सोनू म्हणते मसाला दूध प्यायला येतो का? सोनू बघू कुठे आहे मसाला दूध, सांग मला. अच्छा तिकडे आहे का? अच्छा. आणि मग सगळेच निघालेत. माझी बायको निघाली आहे तिकडेच, आई, माझी मम्मी आणि आमची मोठी आई, सगळेच निघालेत. असा पण स्टॉल असतो काय? हाँ भाई वाह. ये जो तुम रात को मसाला दूध बना के हमको उत्सुक. काय काय तुला नको आहे? बरं, आम्हाला घेऊन आली. आई कसं आहे दूध? छान आहे. आवडलं तुला? नशीब त्याला काही विचारलं नाही. त्यांनी पण पेपर कप मध्येच दिला डायरेक्ट. यात्रेचा परिसर तसा गजबजलेला आहे, पण अजून गर्दी कमी आहे. हे हळूहळू वाढेल. हे घाटाईचं मंदिर आता कसं लख्ख चमकतं आहे, आणि त्याच्यावरचा भगवा इतका सुंदरपणे फडकतो आहे. मी थोडं चढून वरती आलो आहे. तुम्ही बघू शकता ज्या पवळीवर माणसं बसलेली दिसत आहेत, एकदम त्याच्या टॉपला आलो आहे. आणि मी तुम्हाला दाखवतो आहे कसा व्ह्यू आहे मंदिराचा. इकडे लोक आपापल्या जागा पकडून झोपलेली आहेत, आणि अशा पद्धतीचं वातावरण आहे इकडे पूर्ण. आणि तुम्हाला दाखवतो ठिकठिकाणी तुम्हाला शेकोट्या किंवा त्यांचं जेवण बनतं आहे अशा चुली आहेत, आणि त्या तुम्ही बघू शकता. तुम्ही शेकोटी म्हणू शकता किंवा त्यांचं जेवण बनतं आहे. खालीसुद्धा भरपूर माणसं बसली आहेत. ह्या 3 पायऱ्या आहेत, त्या 3 पायऱ्यांवर अशा वेगवेगळ्या पायऱ्यांमध्ये माणसं बसलेली आहेत, आणि भरपूर माणसं आहेत. आता तुम्ही बघू शकता मंदिराच्या वरती सुद्धा कोणीतरी चढलंय फोकस लावायला वगैरे. अजूनही तब्येत तशी नाजूकच आहे, कारण ताप येतोय, अंग दुखतंय.
पण मी जर व्लॉग नाही बनवला तर माझं 1 वर्षाचं सर्कलच पूर्ण नाही होणार. कारण ज्या देवीच्या यात्रेपासून मी व्लॉग बनवला होता त्याच देवीच्या यात्रेला तो मी आज वर्ष पूर्ण होत आहे. आणि माझ्या चेहऱ्यावर कळतं आहे स्पष्ट की मला बरं नाही वाटत आहे. पण मी जेवढं कमी करेन किंवा मोजकं करेन पण चांगल्यात चांगला व्लॉग बनवायचा प्रयत्न करेन. आणि तुम्ही पण बघत राहा घाटाई देवीचा 2026चा या जत्रेचा व्लॉग. ते सगळं जवळजवळ भगत मंडळ बसलं आहे है ना. सगळ्यांनी असं जागा पकडलेल्या असतात. मागच्या वर्षी वर्सेल असल्यामुळे मी ह्या रूममध्ये असायचो, पण आता आम्ही इथे आमची जागा पकडलेली आहे. हा जो चौकोनी पेपर दिसतो आहे ग्रीन कलरचा, हा आपला घरचा पेपर आहे आणि ह्या आमच्या घरच्या 2 बायका आहेत. सो ही जागा पकडलेली आहे, हे जाहीर झालेलं आहे. आणि ह्या 2 बायका ह्या जागा सांभाळत आहेत है ना. मगाशी लाईन परत कमी झाली होती. आता ह्या वर्षी मागच्या वर्षी तुम्हाला या झाडाखालचा पार बघायला नाही मिळाला, जो आता तुम्ही बघू शकता. हा पार आता नवीन बांधलेला आहे आणि हा एवढा रस्त्यामध्ये ठेवलेला आहे. या काय बोलता. लावतो. देवाऱ्यातलं दर्शन इथून माणसांना मुखदर्शन होऊ शकतं असं आहे. आता तिकडे गर्दी जास्त झाल्यामुळे मुखदर्शन होत नाही आहे, पण मगाशी एकदा झालं होतं बघा, आता मुखदर्शन झालं. असं सुद्धा आई घाटाईच्या काही लोक पाया पडतात. आता मी चाललो आहे देवळाच्या आतमध्ये, जिथून आतमध्ये नजर हाय तुझी कोऱ्यावरी, हाय तू डोंगरावरी नजर हाय तुझी कोऱ्यावरी, हाय तुझी कोऱ्यावरी नजर हाय तुझी कोऱ्यावरी, हाय तू डोंगरावरी नजर हाय तुझी कोऱ्यावरी, हाय तू डोंगरावरी नजर हाय तुझी कोऱ्यावरी, हाय तू डोंगरावरी नजर हाय तुझी कोऱ्यावरी.
जागो जागो माँ, जागो जागो माँ, जागो जागो माँ जननी। जागो जागो माँ, जागो जागो माँ, जागो जागो माँ जननी। जगदोधारिणी माता दुर्गा, जगदोधारिणी माँ। आता जी पालखी दाखल झाली आहे इथे ती आहे सह्याद्री नगरची पालखी. तुम्ही बघू शकताय भव्य अशी मोठी काठी आणि सोबत ही सह्याद्री नगरची पालखी. खूप सुंदर असा लेझिम डाव सह्याद्री नगर सादर करत आहे आपल्या पुढे आणि खूप मस्त वाटतंय. आता रात्रीचे वाजले जवळजवळ 10-10:30 होऊन गेलेत. पालख्या यायला सुरुवात होतीये. टाइम किती झालाय?
टाइम किती झाला टाइम? 10:30 वाजलेत आणि आता पहिली पालखी आलेली आहे, ज्याचा आता मंदिराच्या बाहेरचं जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडलाच एक मस्त राऊंड असं लेझिम होत आहे. थोडं मागे जातो मी. नाकात धूळ उडते असा दुरावा केलाय सह्याद्री नगरवाल्यांनी. खूप सुंदर असा त्यांचा लेझिम डाव. इथे वेगवेगळ्या गावचे लेझिम डाव येतात आणि जेव्हा पण असे लेझिम डाव येत असतात तेव्हा एक गोष्ट वेगवेगळी असते गावांमधली. प्रत्येक गावाचा डाव हा थोड्या थोड्या फरकाने वेगळा असतो आणि आत्ता तुम्ही बघू शकताय या गावचा लेझिम डाव थोडा वेगळा आहे. हा जर मी डायरेक्ट खेळायला गेलो तर मला नाही येणार. आमच्या गावाला थोडं वेगळं असतं हा लेझिम डाव. आणि तुम्ही बगे सुद्धा बघू शकता, किती बगे ही हा लेझिम डाव बघतायत. आणि इथे आहे पालखी. आता हळूहळू असेच 10:30 वाजता सुरुवात झाली आहे. पहिली पालखी आली आहे सह्याद्री नगरची आणि तुम्हाला सांगतो लवकरच आणखीन काही पालख्या इथे दाखल होतील. आणि कसं असतं ना, ही पालखी जी येते ती मेन जो गेट आहे दुसरा खालचा, त्या गेटमधून आत येते आणि दोन्ही मंदिरांना प्रदक्षिणा पूर्ण करून मग घाटाईच्या मंदिराच्या समोर येणार आणि मग त्यांचं स्वागत केलं जातं भगत मंडळाकडून आणि घाटाई देवी देवस्थान ट्रस्टकडून. आणि मग त्यानंतर पुढे या पालख्या मंदिरात जातील आणि रात्री छबिना निघेल. आता ही पालखी जी जाणार ती या मंदिराच्या मागून पूर्ण दुसरं हे मंदिर जे मेन घाटाईचं मंदिर आहे त्या मंदिराच्या मागून इथे येणार आणि फ्रंटला आल्यावर त्यांचं स्वागत होणार. मगाशी इथे आलेली पहिली पालखी सह्याद्री नगरची ती आता गोल वेढा मारून या मंदिराच्या मागच्या बाजूला पोचली आहे. आणि ही जी दगडी कमान आहे या पवळीची, म्हणजे जिथे घाटाईचं मंदिर आहे तिथून तुम्ही आता खाली बघू शकता नवीन पालखी आली आहे, पुढची पालखी आली आहे. गाव कुठलं ते मी विचारून तुम्हाला कन्फर्म करतोच, पण एवढं सुंदर नाचतायत, एवढी सुंदर एन्जॉयमेंट करतायत. काय सुंदर दिवस असतो, काय सुंदर रात्र असते आज जागरणाची देवीच्या. ड्रोन व्ह्यूसाठी माझ्याकडे ड्रोन नाही आहे, पण तुम्हाला मी तरी एवढ्या वरून चांगला असा व्ह्यू देऊ शकतोय. ही दगडी कमान आहे जी तुम्हाला ही दिसते, ज्या कमानीतून लोक आतमध्ये येत आहेत. आणि ह्या दगडी कमानीच्या बरोबर बाहेर इथे जिथे ज्योत कंटिन्युअस पेटते इथे तुम्हाला दिसेल नवीन पालखी आली आहे. दुसऱ्या पालखीच्या भेटीला आपण स्वतःच जाऊया. आणि हे सगळे सावलीकर आता इथे त्यांचं सगळ्यांचं आगमन झालेलं आहे. दादा आत येऊ, एक मिनिट आत येऊ. थँक्यू यार.
आता सावलीची पालखी बघा इन झालेली आहे. सगळे सावलीकर पालखी घेऊन इथे आलेले आहेत आणि त्यांची जी पालखी आहे ती आपण मागे बघूया. पुन्हा डाव चालू होतोय, लेझिम डाव. काय होतंय? लगेच घाटाईच्या प्रांगणात म्हणजेच परिसरात जेव्हा प्रवेश केलाय या सावली गावकऱ्यांनी, तेव्हा त्यांचा आनंद उत्साह बघा. अतिशय सुंदर असा उत्साह सावली ग्रामस्थांच्या अंगामध्ये संचार झालेला आहे. सावली गावचा लेझिम डाव आता तुम्ही पाहतात. कशा प्रकारे मॅनेजमेंट तुम्ही बघू शकता त्यांचं. अगोदरच गोल रेडी केलेला आहे. या मैदानात या पटांगणात गोल डाव होईल लेझिमचा. अगदी वाघजाई मंदिराच्या बाजूला उजव्या बाजूला आणि घाटाईच्या मंदिराच्या समोरून जस्ट ही पालखी आता इथे पोहोचलेली आहे. सावली गावचा मान आहे पालखीचा आणि ही मानाची पालखी सावली गावची आता घाटाईच्या यात्रेमध्ये घाटाईच्या यात्रेत 2026च्या यात्रेमध्ये आत्ताच तिचं आगमन झालेलं आहे आणि सगळे खूप सुंदर असा लेझिम डाव उत्साहामध्ये खेळत आहेत. बघ्यांची सुद्धा तितकीच गर्दी आहे, बघू शकता तुम्ही. आणि आता आपण जाऊया पालखीकडे. आणि सावलीच्या डावामध्ये पुरुषांसोबत महिला वर्ग सुद्धा तितक्याच उत्साहात खेळताना दिसतोय.
अतिशय सुंदर असा लेझिम डाव. आणि ही सावलीची पालखी. सावलीची ही मानाची पालखी, जिच्यासाठी हा एवढा उत्साह. मानाची पालखी आहे. खूप सुंदर असा लेझिम डाव सावली ग्रामस्थांकडून. आणि पुढे मागेच आणखीन एक पालखीचं आगमन झालंय. अतिशय सुंदर असा हलगीचा डाव आता सुरू होतोय. म्हणजे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हलगी वाजवतात. मी तुम्हाला दाखवतोय.
ही कासानी गावची पालखी आता दाखल झाली आहे. यांचा लेझिम डाव सुद्धा वेगळा असतो. अगदी हलगी संबळ या एकदम सांस्कृतिक अशा वाद्यांच्या सोबतच दरवर्षी लेझिम डाव घेऊन येतात. आणि मी पाहिलेला आपल्या भागातला पहिला असा लेझिम डाव जो लेझिम सकट खेळला जातो. नाहीतर सगळेच लेझिम डाव मोस्ट ऑफ विदाऊट लेझिम खेळले जातात. उत्साह बघाल सगळ्या मुलांचा. अख्खं गाव झाडून आलेलं आहे. आणि ही कासानीची पालखी तुम्हाला दाखवतो. एक मिनिट फक्त. ही पालखी आहे ताई, एक मिनिट फक्त. ही होती कासाणी गावची पालखी, तुम्ही बघू शकता. आणि एक मिनिट फक्त. मला आता अजून एक छोटंसं काम आहे, ते करायला खाली जायचंच आहे. तर मी खाली जातोय, बघतोय आता पायऱ्यांवर भरपूर गर्दी आहे. हा मेन रस्ता आहे चालत वरती घाटाईला यायचा. घाटाईला पोहोचल्यावर गाडी पूर्ण फिरून वरती येते पवळीच्या इकडे, पण चालत येणारे इकडे पार्किंगला लावून इथे चालत वरती येतात. सो आता तुम्ही बघू शकताय. चल चल चल. पार्किंग बघू शकता तुम्ही कशा प्रकारे. इथे पार्किंग, इथून गाडी वरती जाते. हा मंदिराचं मेन गेट आहे. मागच्या वेळी दिवसा दाखवलं होतं, आता रात्री दाखवतोय. ह्या गेटमधून सगळे आतमध्ये जातात चालत. इथे गाड्या पार्क केल्या जातात. आणि हा जो रस्ता आहे, हा रस्ता मंदिराकडे वळून जातो. थोडं पुढे जाऊन वळून मंदिराकडे जातो. तर गाडी यात्रेच्या दिवशी सगळ्या गाड्या इथेच थांबतात पार्किंगमध्ये, बाकी पुढे गाड्या जात नाहीत. अजून थंडी खूप आहे. अजून पूर्ण रात्र जायची आहे. आणि माहीत नाही का, मगाशी खाली उतरताना मी पायऱ्यांवरून जोरात पडलो. माझ्या पायाला लागलं आहे, आता रक्त येत आहे. तुम्ही बघताय का, ह्या ज्या पायऱ्यांवरून भाविक वरती चढतात. इथे आजूबाजूला दुसरी कुठलीच वस्ती नाही. काय बोलताय भाई? अरे नको 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 नको. अरे बरं नाही आधीच. हा अरे मंद माणसं. अरे तू चल येतो नंतर वरती आल्यावरती. ये दादा, पहिलं दुकान तुझं आहे रे एंट्रीला? हा काय काय यूट्यूब लाईव्ह नाही पण. हां ते किती सुंदर दृश्य दिसतंय कॅमेरामध्ये. मी स्वतः बघून असं चकित आहे की एवढं सुंदर दिसतंय ना. आजूबाजूला काहीच नाही, फक्त निसर्ग आहे देवीच्या दोन्ही मंदिराच्या आजूबाजूला. आणि त्यातून फिरणारे आजचे हे घाटाई देवीचे भाविक, अतिशय सुंदर असं त्यांच्या चेहऱ्यावर ज्यांचं दर्शन झालं आहे, त्यांच्या हास्य आहे, दर्शन झालेला उत्साह आहे, यात्रेचा उत्साह, जत्रेचा उत्साह. हा
येईन थोड्या वेळाने. थांबा तर येणार ना मी सकाळपर्यंत येणार. नाही ना नको 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 ऐका ना. इथून तुम्हाला कळत असेल रोषणाई मंदिर कसं झगमगतंय आणि जे भाविक येतात त्यांचं सगळ्यात पहिले प्रथम दर्शनी त्यांना दिसणारी ही मंदिराची झलक, जिथे सुंदर प्रकारची लाइटिंग केली आहे. बघ बघ वरती पण अजून पालख्या नाचतायत. वेगवेगळ्या पालख्या इन झालेल्या आहेत.